शिवाजी विद्यापीठांतर्गत 2 वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमामध्ये कोर्स क्रमांक 2 कंटेम्पररी इंडियन एज्युकेशन हा पेपर आहे। यालाच मराठीत समकालीन भारतीय शिक्षण असं म्हणतात। याच्यातला घटक क्रमांक 1 एज्युकेशन अँड सोशल डायव्हर्सिटी अर्थात शिक्षण आणि सामाजिक विविधता याविषयी आपण माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये एकूण अ, ब, क आणि ड असे 4 उपमुद्दे आहेत। त्यातला पहिला उपमुद्दा आहे अ कन्सेप्ट ऑफ सोशल डायव्हर्सिटी म्हणजेच सामाजिक विविधता संकल्पना। मित्रहो, जगातील सर्व देशांच्या तुलनेत भारत एकमेव देश आहे की जो विविधतेने नटलेला आहे। विविधतेने नटलेला या शब्दाची आठवण करून देण्यासाठी मी आपणास परिचयाच्या असलेल्या प्रतिज्ञेच्या पहिल्या 4 ओळी म्हणून दाखवते। त्या अशा आहेत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। याचा अर्थ आपल्याला असा स्पष्ट होतो की भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि ही विविधता आपल्याला भारताच्या भौगोलिक रचनेमध्ये, भारताच्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये, भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषांमध्ये, मग त्या प्रादेशिक भाषा आहेत, बोलीभाषा आहे, प्रांतनिहाय वेशभूषा आहे, आहाराच्या सवयी आहेत, सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती आहेत, यामध्ये दिसून येते। आणि एवढी विविधता असूनही भारत एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखलं जातं। यामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय वैविध्यता सुद्धा आढळून येते। त्यामुळे या ठिकाणी सामाजिक विविधता म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला जाणून घेणं आवश्यक ठरतं। सामाजिक विविधता ही व्यापक स्वरूपाची संकल्पना असून या संकल्पनेचं आयुष्य खूप मोठं आहे। थोडक्यात काय तर ही एक खूप जुनी संकल्पना आहे। या सामाजिक स्तर संकल्पनेला वैयक्तिक, भाषिक, प्रादेशिक, धार्मिक, जाती जमाती, आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक अशा बाजू आहेत आणि म्हणूनच ही संकल्पना व्यापक आहे हे म्हणणं सार्थ ठरतं। कारण भारताच्या भौगोलिक रचनेचा विचार करायचे म्हटले तर अनेक प्रांत म्हणजे राज्यांनी मिळून भारत हा बनलेला आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि या प्रत्येक प्रांताची आगळीवेगळी वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे ही प्रांत रचना वैविध्यपूर्ण आहे। उदाहरणार्थ महाराष्ट्र म्हटलं की राकट देशा, कणखर देशा, दगडांचा देशा असा महान लोक होऊन गेलेला महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर, एकनाथ, जनाबाई, तुकडोजी महाराजांसारखे महान संत होऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न केला। आर्थिक राजकीय दृष्ट्याही महाराष्ट्राला वेगळी परंपरा आहे। मराठी ही महाराष्ट्राची मुख्य राज्यभाषा म्हणून ओळखली जाते। तरी सुद्धा 18 पगड जातीची माणसे, 14 विद्या आणि 64 कला जाणणारी माणसे महाराष्ट्रात आढळतात। संपूर्ण विश्वाला आवडणारी मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखली जाते। अशा अनेक वैविध्यांनी महाराष्ट्र नटलेला आहे। अनेक परप्रांतीयांनी महाराष्ट्राने सामावून घेतलेले आहे। सर्व धर्मियांचे सण उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरे करण्याचा प्रयत्न केला जातो। त्याप्रमाणे वर उल्लेख केलेल्या प्रत्येक प्रांत हा त्यांच्या खास वैशिष्ट्याने नटलेला आहे। उदाहरणार्थ राजस्थान, राजा लोकांचं स्थान ते राजस्थान। राजस्थानातील भौगोलिक रचनेमुळे तेथील लोकांना रंगबिरंगी कपड्यांचे आकर्षण आहे। उन्हापासून संरक्षणासाठी डोक्यावरती पगडी वापरतात। तापमानामुळे सैलसर कपडे वापरतात। खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा वैविध्यता असून नृत्य शैली सुद्धा त्यांची खास प्रकारची आहे। त्यामुळे या ठिकाणी मला असे सांगावेसे वाटते की व्यक्तिसमूहाला ज्याप्रमाणे भौगोलिक परिस्थिती लाभते त्याप्रमाणे व्यक्तिसमूह करून राहतो व आपले सामाजिक जीवन व्यतीत करू शकतो। या त्याच्या सामाजिक जीवन व्यतीत करण्याच्या पद्धतीतच आपल्याला भिन्नता आढळते आणि म्हणून आपण या ठिकाणी सामाजिक विविधतेचा अर्थ समजून घेणार आहोत। त्यामुळे आपला पुढचा मुद्दा येतो सामाजिक विविधता म्हणजे काय
किंवा सामाजिक विविधतेच्या व्याख्या. या व्याख्या व्यक्तीच्या आचार विचार, रूढी परंपरा, धर्म, जात, पंथ, राजकीय पक्ष, भाषा, वेशभूषा, खानपानाच्या सवयी यावरून करण्यात आलेल्या आहेत. यातली पहिली व्याख्या आहे, मानव आपल्या आचार विचारातून, प्रथा व रूढी परंपरेतून, वेशभूषा, राहणीमान, विविध भाषा माध्यमातून आपले जीवनमान विविध स्वरूपात निर्माण करीत असतो आणि यालाच सामाजिक विविधता असं म्हटलेलं आहे. व्याख्या क्रमांक 2, भारतीय समाजात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारशी इत्यादी धर्माचे लोक स्वतःच्या धर्माचे आचरण पालन करून समाजात वास्तव्य करून राहतात. यालाच धर्माशी निगडीत सामाजिक विविधता असं म्हटलेलं आहे. व्याख्या क्रमांक 3, ज्या देशामध्ये राजकीय पक्षांमध्ये विविधता आढळून येते व व्यक्ती नेतृत्व गुणांच्या आधारे देशाची सेवा करते यालाच राजकीय सामाजिक विविधता असं म्हणतात. उदाहरणार्थ काँग्रेस, बीजेपी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी, बहुजन समाजवादी पक्ष, शिवसेना, बहुजन मुक्ती समाज पक्ष इत्यादी राजकीय पक्ष हे भारतामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. व्याख्या क्रमांक 4, भाषेमुळे दोन व्यक्तींच्या दरम्यान विचारांची देवाणघेवाण होते. विविध भाषांच्या साहाय्याने व्यक्तीला विचार मांडण्याचे, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने विविध भाषांमधून दिलेले आहे. यालाच भाषेतील सामाजिक विविधता असं म्हणतात. व्याख्या क्रमांक 5, देशात विविध जाती जमाती आहेत. त्यांच्यासाठी विविध विकासात्मक धोरणे राबविली जातात. तसेच त्या संदर्भात शासन कोणत्या प्रकारची भूमिका वठवतं की ज्यामुळे विविध जाती जमातींची सामाजिक प्रगती होऊ शकेल. या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब म्हणजे जाती जमातीतील सामाजिक विविधता होय. आणि शेवटची व्याख्या आहे, विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे विविध प्रदेशातील लोकांचे राहणीमान व जीवनमान वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येत असते. यालाच सामाजिक विविधता असे म्हणतात. कारण एकाच भूभागावर राहणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे समाज. असे समाज जातीय, पंथीय, धर्मीय, संस्कृती, खानपानाच्या सवयी, सण समारंभ इत्यादीनुसार या समाजामध्ये आपल्याला वैविध्यता दिसून येते. भिन्न भिन्न प्रकारचे लोक याच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. त्यांच्यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक, प्रांतिक भिन्नता आढळते. यालाच सामाजिक विविधतेचे स्तर असे सुद्धा म्हटलेले आहे. त्यामुळे आपला पुढील मुद्दा आहे सामाजिक विविधतेचे स्तर. नंतरचा दुसरा मुद्दा आहे लेव्हल्स ऑफ डायव्हर्सिटी. इंडिव्हिज्युअल, रिजनल, लँग्वेजेस, रिलिजन्स, कास्ट, ट्राइब्स, इकॉनॉमिकल, सोशल अँड पॉलिटिकल. याचा अर्थ असा आहे, सामाजिक विविधतेचे स्तर वैयक्तिक, प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जात, जमाती, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय. याच्यामध्ये पहिला स्तर आपण बघूया, वैयक्तिक स्तर. सामाजिक विविधतेतील वैयक्तिक स्तर अत्यंत महत्वाचा स्तर आहे. कारण एक व्यक्तीने मिळून समूह निर्माण होतो आणि असे अनेक समूह एकत्र येऊन समाजाची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ शीख समाज आहे, पारशी समाज आहे. मनुष्य किंवा व्यक्ती एक सामाजिक प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. त्याला समाजामध्ये राहायला आवडतं. सर्वप्रथम व्यक्तीच्या कुटुंबांतर्गत आंतरक्रिया घडून येतात. या आंतरक्रिया वैचारिक, आहार विहार, खानपानाशी निगडीत असतात. परंतु व्यक्तीचा जसजसा कुटुंब सोडून शेजाऱ्यांशी, शाळेतील मित्रमैत्रिणींबरोबर आंतरक्रिया क्षेत्र वाढत जातं, तसतसा त्याच्या आचारांमध्ये, विचारांमध्ये, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये, पोशाखामध्ये आपल्याला वैविध्यता आढळून यायला सुरुवात होते. उदाहरणार्थ शाळेमध्ये एखाद्याच्या पंजाबी मित्र असेल तर त्याच्या भाषेचा, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम त्या मुलावरती होतो. आणि याचा अर्थच असा आहे की या ठिकाणी त्यांच्यामध्ये वैचारिक, खानपानाच्या बाबतीत, पोशाखाच्या बाबतीत देवाणघेवाण घडून आलेली असते आणि म्हणून वैयक्तिक स्तरावरती ही सामाजिक विविधता आपल्याला या बाबींमध्ये आढळते. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे प्रादेशिक विविधता स्तर. भारत हा देश विविध प्रांतांनी बनलेला असून
प्रत्येक प्रांताच्या सीमा ह्या निश्चित झालेल्या आहेत. देशाची प्रांतवार रचना आपल्याला दिसून येते. या प्रांतवार विभागणीमध्ये प्रदेशानुसार भौगोलिक रचना, इतिहास, आर्थिक, पर्यावरणीय पार्श्वभूमींमध्ये विविधता आढळते. उदाहरणार्थ, महाराष्ट्र हा पश्चिम घाट पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील काही भाग हा पूर्ण समुद्र किनाऱ्याने वेढलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये भाषा, बोलीभाषा, सण समारंभ, पोशाख, खानपानामध्ये वैविध्यता प्रदेशानुसार आढळते. कारण प्रदेशानुसार, हवामानानुसार, तेथील प्रकृतीनुसार या बाबी निश्चित झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, कोकण किनारपट्टीला भात व मासे हे त्या लोकांचं मुख्य अन्न असल्यामुळे यावर अधिक लोक अवलंबून असल्याचं दिसून येतं. प्रत्येक राज्याचे वनस्पती, प्राणी यामध्ये देखील आपल्याला वैविध्यता आढळते आणि प्रत्येक राज्याचा राज्य प्राणी, राज्य पक्षी त्याच्यानं हे घोषित केलेले आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरेल म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर राज्य प्राणी महाराष्ट्राचा शेकरूला घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष हा तामण वृक्ष म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्राचं राज्य फळ म्हणून आंबा ओळखलं जातं. असं प्रत्येक राज्याचे राज्य प्राणी, राज्य पक्षी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पर्यावरणीय दृष्टिकोनातून वैविध्यता आढळते. यानंतरचा तिसरा स्तर आहे भाषिक स्तर. जगामध्ये जशा अनेक भाषा बोलल्या जातात, उदाहरणार्थ इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी, चीनी अशी भाषिक विविधता जरी असली तरी वैश्विक भाषा म्हणून इंग्रजी भाषेला जगत मान्यता मिळालेली आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाषिक विविधता आढळते. प्रत्येक राज्याची भाषा ही वेगवेगळी आहे. भारतात एकूण 28 राज्य असून प्रत्येक राज्याची राज्यभाषा ही वेगळी असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक राज्याने भाषेतील विविधता कमी करण्यासाठी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केलेला आहे. प्रथम भाषा, राज्यभाषा. आपल्या महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी. द्वितीय भाषा हिंदी आहे आणि तृतीय भाषा इंग्रजी म्हणून ओळखली जाते. याप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये या सूत्राचा अवलंब केलेला आहे आणि भाषेमधील वैविध्यता कमी करण्याचा शालेय शिक्षणामध्ये प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे एकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न केलेला असून सर्व राज्यांसाठी राष्ट्रगीत गायनाचे नियम समान आहेत. त्यामध्येही आपल्याला एक वाक्यता जाणवते. तसेच पूर्वी दूरदर्शनवरती मिले सूर मेरा तुम्हारा हे एक गीत गायले जायचे. याची प्रांतवार भाषेप्रमाणे गायलं जायचं. यातूनच भाषेच्या विविधतेतून एकतेचं प्रतीक या ठिकाणी दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. चौथा स्तर आहे धार्मिक स्तर. भारत देश म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे. भारतातील प्रत्येक राज्य हे वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधित्व करत असले तरी व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने इतर धर्मियांचे वास्तव्य सुद्धा त्या प्रांतात आढळते. असे असले तरी भारतामध्ये प्रामुख्याने हिंदू, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, पारशी धर्माच्या लोकांचं प्रमाण आढळतं. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून संविधानाने कोणत्याही धर्माला विशिष्ट स्थान दिलेलं नाही. या ठिकाणी मला असा विशिष्ट उल्लेख करावा वाटतो की संविधानाविषयी सविस्तर माहिती प्रकरण 2 मध्ये आपल्याला अतिथी व्याख्यानामध्ये श्रीयुत अमर बुल्ले सर यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. ती माहिती या ठिकाणी तुम्ही संदर्भ म्हणून घेऊ शकता. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब असून ज्या धर्माच्या मातापित्यांच्या पोटी अपत्याचा जन्म होतो तो धर्म त्याला प्राप्त होतो, ती जात त्याला प्राप्त होते. कायद्याने धर्मांतर करण्याची मुभा असली तरी तो व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यामध्ये मानवता धर्म श्रेष्ठ असल्याचं आपल्याला दिसून येतं. कोणत्याही धर्माचे मूलतत्व अभ्यासले तर त्या ठिकाणी आपल्याला मानवता धर्माच श्रेष्ठ असल्याचं जाणवेल. काही धर्म हे मूर्तीपूजक आहेत, काही धर्मांमध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. काही धर्मांनी निसर्ग देवतेलाच आपला धर्म मानलेला आहे. काही धर्मांनी शांतीचा संदेश तर काही धर्मांनी सहिष्णुतेचा, अहिंसेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून असं म्हणतात अहिंसा परमो धर्म. या ठिकाणी धार्मिक विविधतेचे अवडंबर न माजवता माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. शांतीचा संदेश, भूतदया, अहिंसा ही तत्वे शिक्षणाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
धर्मांध संकुचित विचारांना शिक्षणाच्या माध्यमातून खत पाणी घातले जाईल असा मजकूर आशय पाठ्यपुस्तकातून छापता कामा नये. धर्माच्या नावाखाली दंगली, मारामाऱ्या, जाळपोळ होणार नाही ही दक्षता विचारसरणी शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करणं गरजेचं आहे. यानंतर 5वा स्तर येतो जाती जमातीचा स्तर किंवा कास्ट अँड ट्राईब्स लेव्हल. जन्माला आल्यानंतर जी चिकटते व जाता जात नाही ती जात, अशी जातीची व्याख्या केलेली आहे. अभ्यासकांच्या मते जात ही पूर्वीच्या वर्णव्यवस्थेवरून पूर्वापार चालत आलेली आहे. देशात अनेक व्यवसाय हे जातीवर अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. वर्णव्यवस्थेवर आधारित जाती व्यवस्था आपल्याला पुढील प्रमाणे सांगते. वर्णव्यवस्थेवर आधारित ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिक्षूद्र आणि जमाती असं वर्गीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ब्राह्मणांमध्ये देशस्थ, कोकणस्थ, सारस्वत, भट यांचा समावेश होतो. क्षत्रिय वर्णव्यवस्थेमध्ये मराठा, कुणबी, राजपूत, ठाकूर यांचा समावेश होतो. वैश्य गटामध्ये वैश्य, गुजर, मारवाडी, पारशी म्हणजे जे व्यापार करणारे आहेत त्यांचा समावेश यामध्ये होतो. शूद्रमध्ये सोनार, माळी, तेली, कुणबी, साळी, कोष्टी म्हणजे जे 12 बलुतेदार आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. अतिशूद्रमध्ये महार, चांभार, मांग, ढोर, भंगी या लोकांचा समावेश होतो. आणि ज्या इतर जमाती आहेत त्याच्यामध्ये गारुडी, कैकाडी, नंदीवाले, फासेपारधी यांचा समावेश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रकारे भारतात वर्णव्यवस्थेवर आधारित जाती आणि पोटजातींचं वर्गीकरण आढळतं. यामुळे त्यामध्ये आपल्याला वैविध्यता दिसून येते. आज या जाती पोटजातींचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कायद्याने त्यांना बळकटी दिलेली आहे. भारतीय घटनेने घटना स्थापनेपासून येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक सवलती दिलेल्या होत्या. परंतु आजही विशिष्ट जातींना या सवलतींचा शिक्षणासाठी, नोकरींसाठी फायदा होत आहे. या जाती जमातींमध्ये आजही उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ स्तरीकरण पाहायला मिळते. मुळात राजकारणातून या जाती व्यवस्थेचा समूळ नाश करून फक्त गुणवत्तेवर आधारित शिक्षणातील, नोकरीतील प्रवेशावर, भरतीवर जोर देणं आवश्यक आहे. यानंतरचा 6वा मुद्दा आहे आर्थिक स्तरीकरण किंवा इकॉनॉमिकल लेव्हल्स. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO प्रमाणे आज मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध पेयजल व चांगले आरोग्य, शिक्षण या प्राथमिक गरजा आहेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर या प्राथमिक गरजांची पूर्तता होणं आवश्यक आहे. भारतीय संविधानानुसार देशाला आर्थिक विकास करण्याचं स्वातंत्र्य आहे. असे असले तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या निर्देशित तत्वानुसार मानवाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता होत नाही. देशातील बहुतांशी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. याचे प्रमुख कारण हे देशातील भांडवलदार वर्ग, उद्योगपती त्या देशाचा आर्थिक विकास कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा हे ठरवतात. याच उद्योगपती भांडवलदारांच्या हातात देशाचा आर्थिक विकास आहे. 2018 ते 2021 पर्यंतचा जर भारत देशाचा विचार केला तर आज देशात प्रचंड आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नैसर्गिक आपत्तींचा मारा. कोरोनासारख्या महामारीला आज जगाला, देशाला तोंड द्यावं लागत आहे. याचा विपरीत परिणाम म्हणजे जागतिक बाजारपेठेवर झालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे मृत्यूदर वाढलेला आहे. शैक्षणिक प्रक्रियेवर याचा मोठा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. अनिश्चित कालावधीसाठी शाळा, महाविद्यालये बंद करण्याची वेळ आलेली आहे. केंद्र, राज्य, स्थानिक प्रशासनावर आलेली आहे. अकस्मातपणे ऑनलाईन एज्युकेशनचा पर्याय कोणत्याही प्रकारची तयारी नसताना निवडावा लागलेला आहे. दारिद्र्य रेषेखाली प्रचंड मोठा वर्ग असल्यामुळे आवश्यक स्मार्ट गॅझेटची अनुपलब्धता त्यांच्याकडे होती. त्यामुळे या सर्व बाबींचा शैक्षणिक प्रशासन प्रक्रियेवर ताण आलेला आपल्याला दिसून येतो. प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात विना परीक्षा प्रवेशित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. कारण 10वी-12वीतील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. गेल्या एप्रिलपासून 2021च्या एप्रिलपर्यंत ते याच प्रक्रियेत होते. ऑनलाईन एज्युकेशनमुळे आवश्यक प्रात्यक्षिके शाळा, महाविद्यालयांद्वारे व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली नव्हती.
परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय किंवा विचार झालेला होता. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स परीक्षा घेतली जाणार असा बोलबाला होता. परंतु याची सवय विद्यार्थ्यांना नसताना अचानकपणे त्यांना या बदलाला सामोरं जावं लागत होतं. या तरुण विद्यार्थ्यांची मानसिकता पूर्णपणे ढासळलेली होती. नेमका किती आणि कोणता भाग अभ्यास करायचा आणि कोणता नाही याचं निश्चित प्रमाणीकरण नव्हतं. त्यामुळे प्रशासनाने आज बदल करण्याची वेळ आलेली आहे. बाजारातील आर्थिक मंदी दूर करणे, परीक्षांचे भूत जे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मानगुटीवर बसलेलं आहे ते काढून टाकणं, यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा सातत्याने उपयोग तोही प्रभावीपणे करणं आवश्यक आहे. कारण आर्थिक स्तर उंचवण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य आधारित शिक्षणच उपयुक्त ठरणार आहे. याची नोंद प्रत्येकानं या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. नंतर 7वा स्तर येतो सामाजिक स्तर. समूहाने राहणारा प्राणी म्हणजे माणूस अशी माणसाची व्याख्या समाजशास्त्रज्ञ करतात. समाज रचनेत व्यक्तीला महत्वाचे स्थान आहे. समाजातील रूढी, परंपरा, आचार विचार, सामाजिक मूल्यांचा प्रभाव हा व्यक्तीवर पडत असतो. तसेच समाजामध्ये जशा चांगल्या घटना घडत असतात तसाच भ्रष्टाचार, खून, दरोडे, बलात्कार यासारख्या घटनांचा परिणाम समाजात राहणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा होत असतो. परंतु चांगले काय, वाईट काय यातील भेदाभेद शिक्षणाच्या माध्यमातून करता आला पाहिजे. आपला विशिष्ट शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर आपल्या अर्थार्जनातून आपली विशिष्ट रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी दिली पाहिजे. रक्कम देणं शक्य नसेल तर देश आपत्तीच्या काळात असताना कोविड योद्धा रेस्क्यू फोर्समध्ये काम करून समाजाप्रतीचं उत्तरदायित्व आपण निभावलं पाहिजे. यासाठी मार्ग अनेक आहेत. आपल्या क्षमतेनुसार आपण हे योगदान देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. परंतु या क्षमता विकसित करण्यासाठी चांगल्या शिक्षणाची म्हणजेच मूल्याधिष्ठित शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी समाज जरी 18 पगड जातींचा, जमातींचा असला तरी विविधतेतून एकतेचं दर्शन हे आपल्याला सामाजिक स्तरावरती घडविता येतं. यानंतर त्यातला शेवटचा स्तर आहे तो म्हणजे राजकीय स्तर. त्यालाच पॉलिटिकल लेव्हल असं म्हणतात. भारतीय संविधानानुसार सर्व भारतीय नागरिकांना राजकीय न्याय व स्वातंत्र्य हे हक्क बहाल केलेले आहे. त्यामुळे आज प्रत्येक नागरिक आपल्यातील नेतृत्व गुणांचा विकास करण्यावर भर देत असतो. भारत देशात लोकशाही कार्यरत असल्याने अनेक पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ काँग्रेस, बीजेपी, शिवसेना इत्यादी. या राजकीय पक्षांची प्रमुख भूमिका निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत, लोकसभेत त्यांचे प्रश्न मांडून जनतेला योग्य न्याय मिळवून देणं हे काम असतं. यासाठी कायदे निर्माण करणं, धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणं आणि असे लोकप्रतिनिधी शिक्षणाच्या माध्यमातून घडविले पाहिजे. त्याचे प्रशिक्षण शालेय पातळीवर निवडणुका घेऊन, भूमिका पालन करून, राज्यकर्त्यांच्या भूमिकेत नेऊन त्यांच्यासमोर समाजातील प्रश्न मांडून त्या प्रश्नांचे निराकरण कसे करतात हे पाहिलं पाहिजे. आवश्यक तेथे शिक्षकाने शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये योग्य वेळी योग्य बदल करणं आवश्यक आहे. आणि शालेय पातळीवर वेळीच योग्य विकास घडविल्यामुळे देशाला भविष्यात माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखं निस्पृह, निस्वार्थीपणे काम करणारं व्यक्तिमत्व लाभू शकते. या ठिकाणी हा मुद्दा जो आहे सामाजिक विविधतेचे स्तर हा संपलेला आहे. यानंतर आपण मुद्दा बघूया. रोल ऑफ एज्युकेशन फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ सोशल डायव्हर्सिटी. अर्थात सामाजिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर बालविकासातील शिक्षणाची भूमिका. शिक्षणाद्वारे बालकाचा सर्वांगीण विकास करण्यावरती भर देण्यात आलेला आहे. शिक्षण, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून बालकाचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, सौंदर्यात्मक विकास करण्यावरती भर दिला जातो. तसेच बालकाचे सामाजिकीकरण योग्य पद्धतीने होण्यासाठी आधुनिक शिक्षण प्रक्रियेत वैयक्तिक, प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जाती जमाती, आर्थिक, सामाजिक, राजकीय स्तरावर शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका पुढील प्रमाणे निश्चित होण्यास मदत होते.
आता यामध्ये पहिला मुद्दा आपण बघूया, वैयक्तिक स्तरावर शिक्षणाची भूमिका. 1.1 भारतीय संविधानास अनुसरून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्वानुसार बालक वैयक्तिक विचार करू शकणारे शिक्षण दिले पाहिजे. 1.2 बालक भारताचे नागरिक असल्याची जाणीव शिक्षणातून निर्माण करणे आवश्यक आहे. 1.3 शिक्षणाच्या माध्यमातून संविधानात अंतर्भूत असलेली मूल्ये बालकांच्या मध्ये रुजविण्याचा प्रयत्न करणे. 1.4 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावण्याचे वैयक्तिक भान म्हणजेच जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. 1.5 शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरणातील जैविक अजैविक घटकांविषयी जाणीव जागृती बालकाच्या मनात निर्माण करणं आवश्यक आहे. 1.6 इतिहास, नागरिकशास्त्र यासारख्या विषयातून बालकांच्या मनात नागरिकांविषयीची मूलभूत हक्क व कर्तव्ये याविषयी जाणीव निर्माण करणे. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे प्रादेशिक स्तरावर शिक्षणाची भूमिका. भारत देशाची रचना ही प्रदेशनिहाय किंवा प्रांतनिहाय असल्यामुळे आपल्याला माहित आहे की यामध्ये शिक्षणाची भूमिका कशी असू शकते. 2.1 शिक्षणाच्या माध्यमातून प्रांतवाद, सीमावाद हा विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ स्वतंत्र खलिस्तानची मागणी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, महाराष्ट्र कर्नाटक कृष्णा पाणी प्रश्न. 2.2 शिक्षणाच्या माध्यमातून धर्म, भाषा, जातनिहाय प्रांतरचना असल्याचं स्पष्ट केलं पाहिजे. शेवटी भारताच्या सीमारेषा या निश्चित आहेतच. 2.3 भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक प्रांताची भाषा, सण समारंभ, वेशभूषा इत्यादींमध्ये जरी फरक असला तरी एकमेकांच्या सण समारंभामध्ये आपण आनंदानं सहभागी झालं पाहिजे. 2.4 शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी आपण प्रतिज्ञा म्हणतो त्याप्रमाणे आपण वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा मान ठेवण्याची वृत्ती ही शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे आर्थिक स्तरावर शिक्षणाची भूमिका. भारतामध्ये सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमताही मोठ्या प्रमाणावर दिसते. काका कालेलकरांच्या मते श्रीमंत गरिबातील दरी ही रुंदावतच चाललेली आहे आणि यासाठी शिक्षणाची भूमिका. 3.1 शिक्षणाच्या माध्यमातून व्यावसायिक कौशल्य, क्षमता अधिक विकसित होतील असे व्यावसायिक अभ्यासक्रम विकसित केले पाहिजेत. 3.2 अभ्यासक्रमाच्या जोडीला प्रमोद महाजन कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले पाहिजे. 3.3 कुटीरोद्योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले पाहिजे ज्याच्यामध्ये ससे पालन, वराह पालन, कुक्कुटपालन, इमू पालन यांचं प्रशिक्षण हे मुलांना दिलं पाहिजे आणि या कुटीरोद्योगांना जास्तीत जास्त वाव देणं आवश्यक आहे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. 3.4 व्यावसायिक शिक्षणाच्या जोडीला वैज्ञानिक व तांत्रिक शिक्षणावर भर देऊन आर्थिक विकास साधण्यावरती भर दिला पाहिजे. आणि शेवटचं आहे 3.5 आर्थिक सामाजिक क्षमता तरुण पिढीमध्ये निर्माण होण्यासाठी साधी राहणी, उच्च विचारसरणी, थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली ही मनोवृत्ती शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतरचा चौथा मुद्दा आहे भाषिक स्तरावर शिक्षणाची भूमिका. व्यक्तीसाठी अभिव्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे भाषा. भारतामध्ये प्रांतवार विविध भाषा बोलल्या जातात आणि भारताचं ते एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं या वैविध्यपूर्ण भाषा असलेल्या देशामध्ये शिक्षणाची भूमिका पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. 4.1 प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असावा परंतु दुराभिमान असू नये. कोणतीही भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. प्रत्येक भाषेचं भाषा सौंदर्य हे आगळं वेगळं असतं आणि ते शिक्षणाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना पटवून दिलं पाहिजे. 4.2 अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 4.3 यासाठी पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे प्रत्येक राज्याला
त्रिभाषा सूत्र लागू केलेलं आहे. 4.4 सॅम पित्रोदा यांच्या ज्ञान आयोगानुसार अनुवादकाला महत्व आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला भाषेचं महत्व हे लक्षात येऊ शकतं. 4.5 भारतीय भाषेशिवाय परकीय भाषा शिकण्याची संधी शॉर्ट टर्म कोर्समधून शाळेने उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे यासाठी शिक्षणामध्ये वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्स आपण निर्माण केले पाहिजेत. ती सुविधा विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतरचा 5वा मुद्दा येतो धार्मिक स्तरावर शिक्षणाची भूमिका. 5.1 शिक्षणाच्या माध्यमातून स्वधर्म तसेच दुसऱ्याच्या धर्माबद्दल आदरभावना विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 5.2 विविध धर्मातील समान तत्वांचे संस्कार शिक्षणाच्या माध्यमातून बालकांवर केले पाहिजे. 5.3 भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे. तरी सुद्धा बालकात स्वातंत्र्य, समता, बंधुता, ज्ञान या तत्वांचा शिक्षणाच्या माध्यमातून विकास करणं आवश्यक आहे. 5.4 धर्माद्वारे साजरे केल्या जाणाऱ्या सण समारंभांचा उद्देश शिक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि असे उद्देश स्पष्ट केल्यामुळे होणारे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. 5.5 बालकाच्या मनात दृढ करण्यात आलेला इतर धर्मांबद्दलचा संकुचितपणा शिक्षणाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. यानंतरचा 6वा मुद्दा आपण पाहूया जाती जमाती स्तरावर शिक्षणाची भूमिका. भारतीय समाजाची रचनाच वर्णव्यवस्थेवर असल्यामुळे प्रत्येक भारतीयाची कोणत्या ना कोणत्या जाती जमातीमध्ये विभागणी झालेली आहे. या जाती प्रत्येक मनुष्याला तो ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतो त्यामुळे जात ही जन्मापासून चिकटते असं म्हणतात. जाती व्यवस्थेवरून समाजात सामाजिक विषमता निर्माण झालेली आहे. जातींचे महत्व शिक्षणाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण फक्त माणूस हीच एकमेव जात आहे. त्यामुळे यामध्ये शिक्षणाची भूमिका अशी राहते. 6.1 जातीबद्दल असणारा दुराभिमान, संकुचित वृत्ती शिक्षणाच्या माध्यमातून नष्ट केली पाहिजे. 6.2 रोटीपेटी व्यवहार खालच्या जातींमध्ये करणे नाही हा विचारही शिक्षणाच्या माध्यमातून कमी केला पाहिजे. कारण माणसाच्या शरीरामध्ये अ ब ओ आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह हेच रक्त वाहतं हे विज्ञान सांगतं. 6.3 एखाद्याला जातीवरून शिवीगाळ करणे हे कायद्याने गुन्हा असल्याचे शिक्षणाच्या माध्यमातून समजावून सांगितले पाहिजे. यानंतरचा 7वा मुद्दा आहे सामाजिक स्तरावर शिक्षणाची भूमिका. 7.1 शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये रुजलेली विषमता दूर करण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ स्पृश्य अस्पृश्यता. 7.2 शिक्षणाद्वारे समानतेचे तत्व समजावून देऊन सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न. 7.3 अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन करून शिक्षणाच्या माध्यमातून बालकांमध्ये समतेचे तत्व रुजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 7.4 शिक्षणाच्या माध्यमातून बालकांच्या मनावर योग्य संस्कार करून सामाजिक समता, बंधुता, मानवता ही मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि यातला शेवटचा मुद्दा आहे नंबर 8 राजकीय स्तरावर शिक्षणाची भूमिका. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, विहार स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. त्यामुळे यामध्ये शिक्षणाची भूमिका 8.1 राजकारणामध्ये जशा लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात तशाच निवडणुकांचं आयोजन शालेय पातळीवर केलं पाहिजे. 8.2 निवडणुकीच्या वेळी केले जाणारे शक्ती प्रदर्शन, वाममार्गाचा वापर, मशीनमधील फेरफार याविषयक शालेय निवडणुकांच्या वेळी मुलांच्यात जाणीव जागृती निर्माण करणे. 8.3 भारतीय संविधानाने आपल्याला एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य असा विचार दिलेला आहे आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा कायद्याने हक्क दिलेला आहे. तो हक्क आपण बजावला पाहिजे ही जाणीव शालेय जीवनातच बालमनावर रुजविणे आवश्यक आहे. यानंतर घटक क्रमांक 1 मधील शेवटचा ड मुद्दा पीसफुल एज्युकेशन फॉर कलेक्टिव्ह लिव्हिंग. सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षण. मनुष्याची, मानवाची व्याख्या समूहाने किंवा कळप करून राहणारा प्राणी म्हणजे मानव अशी केलेली आहे. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे.
त्याला समाजामध्ये राहायला आवडतं. तो एकटा जीवन व्यतीत करू शकत नाही. तसेच तो शांतताप्रिय असणारा प्राणी आहे. जगामध्ये येशू ख्रिस्तांनी जगाला शांततेचा संदेश दिला. गौतम बुद्धांनी सुद्धा शांततेचा संदेश दिला. संपूर्ण जगाला त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे. परंतु आज समाजामध्ये अराजकता माजलेली आहे. खून, दरोडे, बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण, बेरोजगारी वाढलेली आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये अस्थिरता आहे. व्यक्ती अस्थिर असल्याने कुटुंबे अस्थिर आहेत. कुटुंब अस्थिर असल्याने समाजामध्ये अस्थिरता वाढलेली आहे. सामूहिक जीवनासाठी आवश्यक असणारी शांतता नाहीशी होत चाललेली आहे. व्यक्तीचं, समाजाचं, देशाचं, जगाचं अस्तित्व टिकवायचं जर असेल तर शांततापूर्ण शिक्षणाची आवश्यकता आहे. यामुळे आपण शांततापूर्ण शिक्षण म्हणजे काय ही संकल्पना जाणून घेऊया. पीस एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ acquiring the values, knowledge, attitudes, skills and behaviors to live in harmony with oneself, others and the natural environment. या व्याख्येचा अर्थ असा आहे की शांततापूर्ण शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे जिच्याद्वारा मूल्ये, ज्ञान, वृत्ती, कौशल्ये आणि वर्तन स्वतःबरोबर, दुसऱ्याबरोबर व नैसर्गिक पर्यावरणाबरोबर तादात्म्य पावून जगण्यासाठी संपादित केली जातात. दुसरी व्याख्या आहे, पीस एज्युकेशन इज अ प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ऑफ इलिमिनेटिंग द कॉन्फ्लिक्ट्स अँड व्हायलन्स कॉज्ड बाय इनजस्टिस, inequality and human rights, violations and implementing the ways and means of reducing the same through appropriate teaching and learning tactics by means of producing responsible global citizen to attain and spread the peace in the world. जगामध्ये जर शांतता आपल्याला नांदवायची असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातूनच शक्य आहे आणि त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या अध्यापन शैली आहेत, या अध्यापन शैलींचा एक जागतिक नागरिक बनण्यासाठी आपण उपयोग केला पाहिजे आणि या शिक्षणाच्या माध्यमातूनच मग समाजामध्ये पसरलेला जो हिंसा आहे किंवा अन्याय आहे किंवा असमानता आहे, मानवी हक्कांचं जे शोषण केलं जातं, हे आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून कमी करण्यास मदत होईल आणि त्याच्यासाठी पीस एज्युकेशनची आपल्याला आवश्यकता आहे किंवा जे शिक्षणाच्या माध्यमातून दिलं जातं या सर्व गोष्टी कमी करण्यासाठी त्यालाच पीस एज्युकेशन किंवा शांततापूर्ण शिक्षण असं म्हटलेलं आहे. तिसरी व्याख्या पीस एज्युकेशनची आपल्याला अशी सांगता येते, पीस एज्युकेशन इज अ मेकॅनिझम फॉर द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम अ कल्चर टू व्हायलन्स टू अ कल्चर अँड पीस थ्रू अ प्रोसेस ऑफ कन्सायटिझेशन. इट्स द प्रोसेस ऑफ क्रिटिकल थॉट्स अँड डॉमिनायझेशन. ही फ्रेरी यांनी 2008 मध्ये व्याख्या केलेली आहे. यानंतर चौथी व्याख्या आपल्याला अशी सांगता येते, पीस एज्युकेशन इज अ पार्टिसिपेटरी हॉलिस्टिक प्रोसेस दॅट इन्क्लुड्स टीचिंग फॉर अँड अबाउट डेमोक्रेसी अँड ह्युमन राईट्स, नॉन व्हायलन्स, सोशल अँड इकॉनॉमिकल जस्टिस, जेंडर इक्वॅलिटी, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, ट्रॅडिशनल पीस प्रॅक्टिसेस, इंटरनॅशनल लॉ अँड ह्युमन सिक्युरिटी. याचा अर्थ असा आहे, शांततापूर्ण शिक्षण ही एक सहभागी एकसंघ प्रक्रिया असून जिच्याद्वारा लोकशाही आणि मानवी हक्क, अहिंसा, सामाजिक आणि आर्थिक न्याय, लिंग समानता, पर्यावरण शाश्वत विकास, पारंपरिक शांततेचा सराव, आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवी सुरक्षितता विषयक अध्यापनाचा समावेश झालेला आहे. यानंतर पाचवी व्याख्या आहे, अकॉर्डिंग टू युनिसेफ, पीस एज्युकेशन refers to process of promoting the knowledge, skills, attitudes and value needed to bring about behavior changes that will enable children, youth and adult to prevent conflict and violence
बोथ ओव्हर्ट अँड स्ट्रक्चरल टू रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट पीसफुली. युनिसेफने ही व्याख्या दिलेली आहे. याचा अर्थ आहे शांततापूर्ण शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे जिच्याद्वारा ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती आणि मूल्ये वर्धित करून अपेक्षित वर्तन बदल साधला जातो. त्यामुळं बालक, युवा वर्ग आणि प्रौढ वर्गातील संघर्ष, हिंसा ही शांततेच्या मार्गाने नाहीशी, याच्यासाठी इंग्लिशमध्ये रिझॉल्व्ह म्हणजे कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो किंवा कमी करण्यास मदत होते. आता ही जी शांततापूर्ण शिक्षण संकल्पना आहे, तर थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की पीस एज्युकेशन मधला पीस हा शब्द मूळ लॅटिन शब्द पॅक्स यापासून बनलेला आहे आणि याचा अर्थ आहे नियंत्रण किंवा एक करार, जो दोन व्यक्तींमध्ये, दोन देशांमध्ये, दोन गटांमध्ये, दोन समूहामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेला आढळतो. या ठिकाणी आपल्याला उदाहरण सांगता येईल की सार्क कंट्रीज, एकूण 7 राष्ट्र आहेत. त्याच्यामध्ये 2014ला अफगाणिस्तान हे 8वं राष्ट्र सार्क कंट्रीजमध्ये ऍड झालेलं आहे आणि यांचं काम काय आहे, तर शांतता करार करणं, देशांतर्गत शांतता प्रस्थापित करणं आणि यांच्यावरही नियंत्रण करणारे इतर काही देश आहेत. मग त्याच्यामध्ये अमेरिका आहे, रशिया आहे, चीन सारखा देश आहे की हे देश या देशांवरती फक्त बाहेरून नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. मग आता या देशांमध्ये शांतता प्रस्थापित करायचं काम काय येतं, तर युद्ध पुकारलं जातं. मग ते युद्ध योग्य आहे की अयोग्य आहे, युद्ध करायचं की नाही, हे सगळं या देशांच्या मार्फत त्याचा करार केला जातो आणि सर्वप्रथम शांती प्रस्थापनेसाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे देशावर सुद्धा कोणाचं ना कोणाचं तरी नियंत्रण असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शांती हा सर्व देशांसाठी किती महत्वाचा घटक आहे हे आपल्याला यावरून दिसून येतं. याच्यानंतर युनो नावाची एक संघटना आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ही सुद्धा संघटना शांती प्रस्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावते. कारण ज्या वेळेला अमेरिकेने जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी यांवरती बॉम्ब हल्ला केला, अणुबॉम्ब हल्ला केला आणि या देशांचं जे नुकसान त्या काळामध्ये झालेलं होतं आणि जनुकीय बदल हे पिढीमध्ये घडून आलेले होते, हे पाहिल्यानंतर युनो ही संघटना कार्यरत झाली आणि तिच्या मार्फत देशांमध्ये, 2 देशांमध्ये युद्ध करायचं की नाही करायचं आणि याच्यासाठी शांततेचा पुरस्कार करणं किती आवश्यक आहे हे या संघटनेकडून बिंबवण्याचा जगातील प्रतिनिधींवरती प्रयत्न केला जातो. थोडक्यात काय, तर सामाजिक किंवा समाजशास्त्रीय दृष्टीने पीस म्हणजे व्यक्ती किंवा गटातील व्यक्तीचं संघर्षविरहित, हिंसाविरहित स्वातंत्र्य. महात्मा गांधीजींच्या मते शांततेची संकल्पना ज्यामध्ये ताणतणाव, संघर्ष, सर्व प्रकारची हिंसा, ज्यामध्ये दहशतवाद आणि युद्धाचा देखील समावेश होतो, यांचा समावेश या शांतीमध्ये नसतो. तसेच शांततेमध्ये संघर्षविरहित एकसंघपणे एकत्रित एकोप्याने राहण्याच्या क्षमतेवर भर दिलेला असतो. समाजाची रचना अहिंसेच्या तत्वावर झालेली असते. न्याय मार्गांचा अवलंब या ठिकाणी करायचा असतो. कोणावरही अन्याय करायचा नाही. यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य, सामंजस्य करारांचा देखील समावेश होतो. यामध्ये सार्क राष्ट्राचा वर उल्लेख केलेला आहे. याप्रमाणे नैसर्गिक साधन संपत्तीचा देखील आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारामध्ये उपयोग करायचा आहे. त्या साधन संपत्तीचा वापर करत असताना राष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करता येत नाही. उदाहरणार्थ क्योटो करार आणि मॉन्ट्रियल करार, जे कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनासाठी केलेले आहेत आणि ओझोनच्या संरक्षणासाठी करार करण्यात आलेला आहे. यानंतर सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षणाची गरज. नंबर 1, आज समाजामध्ये अराजकता माजल्याचं आपल्याला दिसतं. दिवसाढवळ्या समाजामध्ये खून, दरोडे,
बलात्कारासारख्या घटना घडत असतात. मानवाचे सामूहिक जीवन या घटनांमुळं धकाधकीचं अशांत बनलेलं आहे. बालकांना शाळेत पाठवताना सुद्धा एक प्रकारची भीती, दडपण जाणवतं. यासाठी सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षणाची गरज आहे. नंबर 2, भविष्यकाळात राष्ट्रीय मूल्यांचा होणारा ऱ्हास, शिक्षणाचा अभाव, आदर्शांचा अभाव, संस्काराचा अभाव, समाजामध्ये वाढलेला चंगळवाद या सर्वांवर मात करण्यासाठी व समूहाने आनंदाने एकत्रित जीवन जगण्यासाठी शांततापूर्ण शिक्षणाची गरज आहे. 3, आज माहिती तंत्रज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे. त्याशिवाय जगणे, शिकणे अशक्य असले तरी समूहाने जीवन जगताना त्याच्याशिवाय राहताही आलं पाहिजे. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी, संगणक, दूरदर्शन इत्यादी. कारण तंत्रज्ञानाचे ज्ञान जेवढे चांगले तेवढेच ते घातकही आहे. उदाहरणार्थ त्याचे होणारे गैरवापर, दुसऱ्यांच्या खात्यावरील पैसे काढून घेणे, दुसऱ्यांचे अश्लील फोटो काढून एखाद्याला बदनाम करणे, यामुळे एखाद्या कुटुंबाचे, समाजाचे मन अशांत होऊ शकते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी शांततापूर्ण शिक्षणाची गरज आहे. उदाहरणार्थ याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला असं देता येईल की साऊथ इंडियन मुक्त नावाची एक फिल्म आहे, मूव्ही आहे, ज्याच्यामध्ये कमल हसन, गौतमी यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या 2 मुली दाखवलेल्या आहेत. आणि त्याचा आशय असा आहे की त्याच्या मोठ्या मुलीची अश्लील फिल्म तयार करण्यात येते आणि ती जगामध्ये प्रसिद्ध होऊ नये यासाठी आई वडिलांच्या भूमिकेमध्ये, बहिणीच्या भूमिकेमध्ये एक कुटुंब काय करू शकतं आणि त्यातून ते कशी मुक्ती मिळवतात हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे हा सगळा उहापोह कशासाठी, तर शांततेने जीवन जगण्यासाठीचाच हा प्रत्येक कुटुंबाचा खटाटोप असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. 4थी गरज आपल्याला अशी सांगता येईल की सामूहिक जीवनात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी शांततापूर्ण शिक्षणाची गरज आहे. 5वी गरज आहे व्यक्ती, कुटुंब, समाज मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सुदृढ तर राष्ट्रही सुदृढ होते. सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी शांततापूर्ण शिक्षणाची गरज आहे. या ठिकाणी महात्मा गांधीजींचं तत्वज्ञान आपल्याला शांततामय जीवन जगण्यासाठी अंगीकारणं आवश्यक आहे. कारण ते म्हणजे लेस वी पजेस, लेस वी कन्झ्युम, द बेटर वी आर. कारण आपल्याला जर जीवन जगायचं असेल तर मुळात आपल्या गरजा आपण कमीत कमी केल्या पाहिजेत. आपल्या गरजा आपण कमीत कमी करू तर आपल्याला जीवन हे आनंदाने, चांगल्या पद्धतीने जगता येतं. व्यक्ती शांततापूर्ण आनंददायी जीवन जगण्यासाठी तो स्वतःच्या गरजा जेवढ्या कमीत कमी ठेवेल तेवढं तो आनंददायी जीवन जगू शकेल. आणि पाश्चिमात्य जीवनशैलीप्रमाणे जीवन जन्म एकदाच आहे, त्यामुळे जीवनात सर्व गोष्टींचा उपभोग घेणे ही वृत्ती राहिली तर जीवन हे संकटमय होऊन जाईल. कारण पीसचा अर्थच आहे की नियंत्रण. आपल्या देहावरती आपली जी इंद्रिय आहे या इंद्रियांवरती आपल्याला नियंत्रण साधता आलं पाहिजे. जिभेवरती आपलं नियंत्रण पाहिजे. कोणते पदार्थ खायचे, कोणत्या पदार्थांचा त्याग करायचा, कोणत्या वेळी खायचं की सतत खात राहायचं, हे नियंत्रण असणं आवश्यक आहे. आपल्या मनावरती, आपल्या मेंदूवरती नियंत्रण पाहिजे. चांगले विचार आपण केले पाहिजे. आपल्या मेंदूमध्ये जर वाईट विचारांची निर्मिती होत असेल तर त्याच्यावरती आपण नियंत्रण आणलं पाहिजे. आणि हे नियंत्रण आणणं म्हणजेच सामूहिक जीवन जगत असताना शांततामय मार्गाने जीवन जगणं त्या ठिकाणी शक्य होण्यास मदत होते. थोडक्यात काय तर पाश्चात्य जीवनशैलीप्रमाणे इंद्रियांवर नियंत्रण कुठेच आढळत नाही. त्यामुळे गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश स्मरणात ठेवताना त्यांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा शांततामय जीवन जगण्यासाठी स्वीकार करणं आज काळाची गरज बनलेली आहे. सामूहिक जीवनासाठी शांततापूर्ण शिक्षणाची भूमिका. यामध्ये 10 मुद्दे आहेत. ते 10 मुद्दे मी फक्त आपल्याला सांगणार आहे. नंबर 1, एज्युकेशन बूस्ट कॉन्फिडन्स अँड होप. एज्युकेशन प्रमोट्स independent thinking. Education inspires problem solving skills. Education builds communication skills. Education opens all the doors. Education reduces poverty.
Education increases political involvement. Education reduces support of terrorism and militancy. Education builds empathy and tolerance. Education cultivates respect. Number 8. Education boosts confidence and hope. ख्रिस्तपूर्व 500 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं, एज्युकेशन ब्रीड्स कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स ब्रीड्स होप अँड होप ब्रीड्स पीस. अतिशय सुंदर अर्थपूर्ण असं हे वाक्य आहे, कारण आशा आहे तर शांतता आहे आणि आशेचा आत्मविश्वास हा पाया आहे. आत्मविश्वास असेल तर आशा पल्लवित होते आणि आशा पल्लवित झाली की मन शांत होते. आत्मविश्वास व आशा या शिक्षणाद्वारे निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही वेळा शिक्षक वर्गमित्रांकडून आत्मविश्वास तोडला जातो, त्यामुळे आशा निर्माण होत नाही आणि यामुळे मन अशांत होतं. शिक्षण प्रक्रियेद्वारे असे होता कामा नये. नंबर 2. एज्युकेशन प्रमोट्स इंडिपेंडंट थिंकिंग. शिक्षणाद्वारे वैयक्तिक विचार प्रक्रियेला चालना दिली पाहिजे. यामुळे नवीन कल्पना सुचतात. यामुळे एखाद्या घटनेवर आपण विश्वास ठेवत नाही. ती घटना आपण स्वतः जाणून घेऊन त्यातून स्वतःची खात्री पटल्यावर निष्कर्ष काढतो. हे केवळ शिक्षणामुळेच होऊ शकतं. नंबर 3. एज्युकेशन इन्स्पायर्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. वर्गामध्ये गणिती कौशल्य, निरीक्षण, रेखाटन, रचना, प्रायोगिक कौशल्ये शिकविली जातात. विद्यार्थी ह्याखेरीज तार्किक कौशल्यांचा वर्गामध्ये नेहमी उपयोग करत असतो. यामुळे साहित्याचे बारकाईने पृथक्करण करण्यास मदत होते. ऐतिहासिक घटकांचे महत्त्व समजते. शास्त्रातील घटनांचा शोध घेण्यास मदत होते. या सर्व गोष्टी वैयक्तिक किंवा गटाच्या मदतीने करता येतात. या तार्किक विचार क्षमतेमुळे एखादा नवीन उपाय समजू शकतो, सुचू शकतो, जो हिंसेला पर्याय असू शकेल आणि एखादी व्यक्ती अहिंसेच्या मार्गावरती चालू शकेल. नंबर 4. एज्युकेशन बिल्ड्स कम्युनिकेशन. वर्गामध्ये विद्यार्थी विविध क्रिया करत असतात. उदाहरणार्थ वाचन, लेखन, मत व्यक्त करणे, स्वतः अभिव्यक्त होणे, गटामध्ये प्रकल्प करणे, मग तो गट लहान असेल मोठा असेल इत्यादी त्यांच्या व्यक्तीमध्ये आंतरक्रिया घडतच असतात. समस्या निराकरणासाठी आंतरक्रिया हे एक उपयुक्त साधन आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाला मदत होण्यास मदत होते. नंबर 5. एज्युकेशन ओपन ऑल द डोअर्स. शिक्षणामुळे सर्व दारे खुली होतात, हे सत्य आहे. यामुळे विशिष्ट नोकरीत असताना त्यास विविध आवश्यक असणाऱ्या परीक्षा दिल्या की नोकरीत पदोन्नती मिळते, नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध होतात. आज डॉक्टर, इंजिनियर, कायदेपंडित होणं शक्य आहे, परंतु घराण्याशी निगडीत व्यवसाय वृद्धिंगत करण्यावर आज प्रत्येकाचा भर आहे. शिक्षणामुळे व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा खुल्या झालेल्या आहेत. आजचे शिक्षण हे कौशल्य प्रशिक्षणावर भर देणारे असले पाहिजे. नंबर 6. एज्युकेशन रिड्युसेस पॉवर्टी. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी एकेकाळी देशात गरिबी हटाव योजना आणली होती. आज गरिबी हटाव आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून आणायची आहे. आज देशात अस्थिरता, कुपोषण, भीतीचे वातावरण आहे. आत्ताचे जेवण मिळाले परंतु संध्याकाळी पोटभर जेवायला मिळेल की नाही ही चिंता प्रत्येकाला भेडसावत आहे. सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण वाढलेलं आहे, परंतु या शिक्षणाला जर तांत्रिक प्रशिक्षणाची जोड दिली तर दारिद्र्याचे प्रमाण घटविण्यास मदत होईल आणि यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करता येईल. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान, शक्ती, सुरक्षितता, शांतता निर्माण करता येईल. युनेस्कोने सर्वांसाठी शिक्षण आणले. त्यांच्या मते एज्युकेशन फॉर ऑल मुळे दारिद्र्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, तसेच हिंसेचे प्रमाण देखील कमी करता येईल. नंबर 7. एज्युकेशन इन्क्रीजेस पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट. सुशिक्षित नागरिक हे भ्रष्ट सरकारला पाठिंबा द्यायला तयार नसतात. उदाहरणार्थ समाजसेवक अण्णा हजारे, पर्यावरण तज्ञ मेघाताई पाटकर
देशाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये अशा व्यक्ती स्वतःचा सहभाग नोंदवून समाजाच्या हिताचे निर्णय शांततेच्या मार्गाने घेण्यास ते शासनाला भाग पाडतात। उदाहरणार्थ, महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने जाऊन इंग्रजांना स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले म्हणून म्हणतात, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया। नंबर 8, एज्युकेशन रिड्युसेस सपोर्ट ऑफ टेररिझम अँड मिलिटन्सी। सुशिक्षित स्त्रिया या अशिक्षित स्त्रियांच्या तुलनेत भ्रष्टाचाराला, दहशतवादाला, पुरुषांना कमी पाठिंबा देतात। गैरकृत्य करण्यास घरातूनच पाठिंबा, सहकार्य न मिळाल्याने व्यक्ती थोडी संभ्रमित होऊन या कार्यापासून बाजूला होते, त्यामुळे आपोआपच शांती स्थापना होते। त्यामुळे यामध्ये कुटुंबाची भूमिका ही महत्वाची ठरते। नंबर 9, एज्युकेशन बिल्ड्स एम्पथी अँड टॉलरन्स। मानवी हक्क कायदा सांगतो, एज्युकेशन मस्ट प्रिपेअर अ चाइल्ड फॉर रिस्पॉन्सिबल लाईफ अँड इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन इन फ्री सोसायटी इन अ स्पिरिट ऑफ अंडरस्टँडिंग, पीस, टॉलरन्स, equality of sexes and friendships among all peoples, ethnic, national and religious groups and persons of indigenous origin। यावरून आपणास असे सांगता येईल की जर आपण बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले की आपोआपच त्यांच्यामुळे एम्पथी आणि समजूतदारपणा म्हणजे अंडरस्टँडिंग समाजामध्ये आपल्याला निर्माण करता येईल आणि खऱ्या अर्थानं शांती स्थापनेसाठी या 2 मुद्द्यांची गरज आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे एज्युकेशन कल्टिवेट्स रिस्पेक्ट। शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात प्रत्येक व्यक्तीबद्दल आदराची भावना रुजविता आली पाहिजे। कुटुंबातील आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबांच्या बद्दल आदरभाव निर्माण करणे, शाळेमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, वर्गमित्र, मैत्रिणी यांच्याबद्दल आदरभाव निर्माण करणे आवश्यक असून हे शिक्षणाच्या माध्यमातून करणं शक्य आहे। दुसऱ्याचा धर्म, सण समारंभ याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये आदरभाव निर्माण करणं आवश्यक आहे। थोडक्यात काय तर शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आदरभाव प्रस्थापित करण्यास मदत होते आणि कोणत्याही बाबीबद्दल जर आदरभाव आपण प्रस्थापित केला तर तो शांती स्थापनेकडे नेणारा एक उत्तम मार्ग असू शकतो। शांततापूर्ण शिक्षणाची उद्दिष्ट ही सोपी आहेत, त्यामुळे याचं मी मराठीकरण करून सुरुवातीला सांगणार नाही, इंग्लिशमध्येच सांगणार आहे, म्हणजे दोनही हेतू माझे साध्य होतील। इंग्रजी माध्यमाच्या मुलांनाही याचा उपयोग होईल आणि मराठी माध्यमाच्या। नंबर 1, टू डेव्हलप sense of universal values in every individual. Number 2, to know the nature of violence and its roots. Number 3, to observe the causes of violence at micro level. Number 4, to discover the resource and facility required to establish peace. Number 5, to formulate plans for developing peace. Number 6, to prepare citizens to cope with difficult and uncertain situations and fitting them for personal autonomy and responsibility. Number 7, to help students to identify the factors causing violence and developing skills among them to overcome those. Number 8, to educate individuals and develop the ability to recognize and accept the values which exist in the diversity of individuals. Number 9, to strengthen peace, friendship and solidarity between individuals and people. Number 10, to develop the ability of non-violence and conflict resolution among the individuals. 11, to teach the citizens to respect the cultural heritage, protect the environment and social harmony. Number 12, to develop values and skills to assist the students in striving for the fullness of life. Number 13, to explore peace for the promotion of positive human relations. And number 14, to create
constructive behavior for dealing with problems so as to minimize and eliminate conflict. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये तरुण पिढीमध्ये एक कोरस सॉन्ग प्रसिद्ध आहे. त्याचे शब्द पुढील प्रमाणे आहेत. लेट देअर बी पीस ऑन अर्थ अँड इट बिगिन विथ मी. जर आपण प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले तर शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला शांती प्रस्थापित करता येईल, जी समूहाने जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि यासाठी शेवटी दलाई लामांचं एक सुंदर सुविचार मी आपल्याला सांगते. शांती संदर्भात ते असं म्हणतात, वी कॅन नेव्हर मेक पीस इन द आउटर वर्ल्ड अंटिल वी मेक पीस विदिन अवरसेल्फ.